नाविन्यपूर्ण अशी कामगिरी केली आहे त्या सर्व खेळाडूंचा गुणगौरव प्रेझेंटेशन मध्ये आपण करणार आहोत। ज्यांची उपस्थिती ही फार आदरणीय होती आणि आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या बरोबर इथे जोडले जात आहेत। तर चला सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण थोडंसं प्रेझेंटेशनच्या समोर आपण उपस्थित राहायचंय। सर्व खेळाडूंना विनंती आहे सगळ्यांनी इकडे या, या बाजूला या। गजर टीम चला आपण बरोबर समोरच्या दिशेने या, व्यासपीठासमोर या। लगेच रमणबाग टीम, प्रज्योत सगळ्या टीमला घेऊन इकडे या। आता आपण उशीर न करता या प्रेझेंटेशनला आपण सुरुवात करणार आहोत। गेले 5-6 दिवस आपण ही स्पर्धा अविरत दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये इथे संपन्न केली आणि आज या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा जो मैदानामध्ये संपन्न झाला। आपण लगेच कुठलाही वेळाचा विलंब न लावता फायनल प्रेझेंटेशनला इथे सुरुवात करतोय। हे डायरेक्ट डोळ्यावरती येत आहे। हा इकडे मारा। चालू झालं का विचारू द्या, यांचं चालू होऊ द्या। गेला माझा तार नका हलवा आता फटाक्याची। त्यांची फक्त सर नाव घ्यायची, फक्त नाव घ्यायची। आभार आभार आभारामध्ये नंतर शेवटी हे नंतर घेऊया। पहिले हे उरकू दे, पहिले एकदम पहिले ऑफिशियल टीम घेऊया। हे झालं चला ऑल सेट। शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व अगदी दिमागदार सोहळा या मैदानामध्ये संपन्न झाला। गेले 5 दिवस आपण या स्पर्धेचं एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन या मैदानामध्ये संपन्न केलं आणि लगेच इथे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे देखील आपण वळणार आहोत। प्रथमतः या सर्व मान्यवर अतिथींसाठी मी सर्वांना विनंती करेन या सर्व अतिथींसाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्याकडून होऊ द्यात, कारण यांची उपस्थिती आपल्याला फार आदरणीय असं आदरणीय व्यक्तिमत्व इथे आपल्याला लाभलंय। त्या सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार। प्रथमतः या ठिकाणी आपण ऑफिशियल टीमचा इथे सन्मान करतोय, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये दिवस रात्र कष्ट आणि मेहनत करत असताना ही स्पर्धा यशाच्या दिशेने वाटचाल घडवून आणली। ते प्रामुख्याने या स्पर्धेतील पंच, मी 4ही पंचांना विनंती करेन आयोजन कमिटीच्या वतीने आपला सन्मान इथे संपन्न केला जातोय आणि एक सन्मान चिन्ह देऊन आपण प्रत्येक पंचांचा सन्मान इथे या प्रेझेंटेशन मध्ये करतोय। प्रथमतः वैभव कातुरे सर इथे येतील। टाळ्या वाजवायला काही हरकत नाही, पंचांनी चांगलं काम केलंय आणि पंचांसाठी टाळ्या वाजवाव्याच लागतील। चला या लाईनअप मध्ये या, सर्व पंचांना विनंती आहे। पंचांचा देखील इथे सन्मान, SPL ची आकर्षक अशी ट्रॉफी देऊन आपण 4ही पंचांचा सन्मान करतोय। प्रत्येक वेळेस टाळ्या वाजवायला सांगायची गरज लागते कामा नये। आपण मैदानामध्ये त्यामुळे टाळ्या वाजवायला लाजायचं नाही आणि मैदानाच्या बाहेर गेला कोणी सांगितलं तरी वाजवायच्या नाहीत। चला तिसरे पंच
डोळ्यात तेल घालून अक्षरशः त्यांनी कामं केली आहेत. दिवस रात्र 14 तास उभं राहणं सोपं नाहीये. या सर्वात बारकाईने काम केलेले पंच आहेत. पंचांचा देखील इथे सन्मान आपण संपन्न करतोय सर्व मान्यवरांच्या माध्यमातून. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान जी पारदर्शकता आपल्याला या स्पर्धेदरम्यान दिसून आली, युट्यूबद्वारे देखील त्यांच्या वाहिनीमध्ये आपल्याला या स्पर्धेचं छायाचित्रण करताना पाहिलं. ते आपल्या विनंतीला मान देऊन मुंबईसारख्या शहरातून एवढ्या लांबवरचा प्रवास करत असताना आपल्या स्पर्धेला मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम ज्या वाहिनीने केलंय ते tenniscricket.in यांचा देखील सन्मान आपण इथे संपन्न करतोय. tenniscricket.in चे कोणी सदस्य पटकन या, आपला सन्मान इथे केला जाईल. लवकर या जरा. tenniscricket.in टेनिस बॉल क्रिकेट मधील ही पहिली वाहिनी आहे ज्यांचे जवळपास 21 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. म्हणजे ज्या वेळेस ही स्पर्धा सुरू झाली 21 लाखापेक्षा जास्त लोकांना तो मेसेज देखील गेलाय की SPL ही स्पर्धा सुरू झाली आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम या tenniscricket.in च्या माध्यमातून केलं गेलंय. त्याचबरोबर आपली जी सोशल मीडियाची टीम आहे की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या रील्स आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात, ते सर्व निनाद तांबडे यांना मी विनंती करेन, आपला सन्मान इथे केला जातोय. सध्या युगामध्ये आत्ताच्या घडीला रील्स वरती सर्व काही अवलंबून असतं आणि त्या रील्स आपल्या या स्पर्धेदरम्यान निनादजी तांबडे यांच्याकडून प्रदर्शित करण्यात आला, त्यांचा देखील सन्मान. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात, जो अभ्यासू आवाज, ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांचं योगदान गेले 5 दिवस आपल्याला या स्पर्धेदरम्यान लाभलं. अगदी जुन्नर येथून फार दूरवरचा प्रवास आणि इथे येत असताना या स्पर्धेची माहिती संपूर्ण पुणे शहरात नव्हे तर संपूर्ण या जिल्ह्यामध्ये ज्यांनी पोहोचवण्याचं काम केलं, एक अभ्यासू आवाज नरेश डोमे सरांचा देखील इथे सन्मान आपण इथे संपन्न करतोय. मला वाटतं आवाज तुम्हाला आवडलाय, टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. आणि जे या सगळ्या कार्यक्रमाचं निवेदन आत्ता करतायत पण ते स्वतःचंच नाव घेऊ शकत नाही म्हणून मी इथं उभा आहे, ते शैलेश तिवंगुणे सर. आपल्या पुण्याचा हा आवाज आहे आणि तो महाराष्ट्रात आज गाजतोय, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. शैलेश सरांचं मागच्या वर्षीपासून आपल्याला मार्गदर्शन आहे आणि ते याही पुढे सुरू राहील. धन्यवाद. माझ्यासाठी टाळ्या वाजवल्याबद्दल तुमचे आभार. तर चला, ऑफिशियल टीम्स इथे आता पूर्ण झालेल्या आहेत. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय. प्रथमतः फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यासाठी मी राज दरबार हॉटेलचे सर्वेसर्वा माननीय रोहितदादा फंड यांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे प्रदान करावा. ज्या खेळाडूने बॅटिंग करत असताना 9 चेंडूंमध्ये 12 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 15 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या, तो अमोल गवारे ठरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर समीर दिवेकर HD ब्रँडचे सर्वेसर्वा यांच्याकडून आकर्षक अशी बॅट देऊन आपण सन्मानित करतोय. हा, ज्या गोष्टीची माहिती आम्ही सातत्याने देत होतो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचा डिस्काउंट आपण ऐकत होतो. गरमागरम मेजवानी ज्यांच्याकडून आपण खाण्यासाठी मिळाली ते मोमोज कॉर्नरचे शीतल मॅम यांचा सन्मान आपण इथे करतोय. आता देखील ती स्कीम आहे, एका प्लेट वरती 1 प्लेट फ्री. बक्षीस समारंभ झाल्यानंतर मोमोज कॉर्नरची भेट घ्या. मोमोज आवडलेत का? टाळ्या वाजवा. धन्यवाद. त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेतील प्रथमतः
उत्कृष्ट गोलंदाज हा किताब इथे आपण प्रदान करतोय आणि या किताबासाठी मी प्रथमेश गाडवे साहेबांना विनंती करेल, संचालक काकालबाई स्वीट्स यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब इथे आपण प्रदान करतोय आणि किताबाचं स्वरूप आहे आकर्षक अशी ट्रॉफी आणि रुपये 10,000 ज्या नाव तर घेऊ द्या, ज्या गोलंदाजाने भल्या भल्या बॅटरला इथे धूळ चारण्याचं काम केलं आणि ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीची धार दाखवली आहे, या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज शिवगर्जना टीमचे मजर, या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज 5 मॅच मध्ये 10 विकेट ज्यांनी मिळवल्या ते मजर ठरतात या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्या. पायाला झालेली दुखापत तरी देखील चांगला खेळ मजर यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वेल्डन मजर भाई. रोख रकम 10,000 रुपए. tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in ज्याने संघ अडचणीत असताना धावांचा अक्षरशः पाऊस पडला तो गजर संघाचा मीत परमार ठरतोय उत्कृष्ट बॅटर. दिलं ना. कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्या दालनातील साबुक ब्रँडची बॅट, रोख रक्कम 10,000 आणि आकर्षक अशी ट्रॉफी मीत परमार यांना प्रदान करण्यात येते. धन्यवाद मीत. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ दी सिरीज यासाठी मी तुळशीबाग मंडळाचे कोषाध्यक्ष माननीय नितीनदादा पंडित यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील सर्वोत्तम किताब जो वैयक्तिक आहे, ज्यासाठी आकर्षक अशी ट्रॉफी आहे, त्याचबरोबर मॅन ऑफ दी सिरीज साठी HD ब्रँडची ब्रँडेड बॅट आहे आणि त्याचबरोबर कॅश प्राइज इथे देऊन 15,000 रुपयांचं कॅश प्राइज ज्या खेळाडूला देऊन सन्मानित केलं जाईल, ज्याने बॅटिंग असू द्यात, बॉलिंग असू द्यात, फिल्डिंग असू द्यात, या सर्व क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. कोण असेल? कोण असेल? या मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरतोय प्रसन्न बडाळे फिंच. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन आपण करूयात. नितीनदादांच्या शुभ हस्ते हा किताब इथे आपण प्रदान करतोय. फार पारितोषिक आहेत, सर्वच मान्यवर एवढी पारितोषिक एकाच मान्यवरांच्या शुभ हस्ते. टाळ्या कमी पडता कामा नये. हा ती बॅट पण आहे, बॅट पण द्या. प्रसन्न वाडाळे फिंच 163 धावा आणि 8 कॅच ज्यांनी मिळवले त्याबद्दल त्यांना MVP मध्ये प्रथम क्रमांकाचं स्थान मिळालं आणि त्याचमुळे त्यांना मॅन ऑफ दी सिरीजच्या किताबाने आपण सन्मानित करतोय. वैयक्तिक पारितोषिक इथे समाप्त झाल्यानंतर आपण सांघिक पारितोषिकाकडे वळणार आहोत. सगळ्यांच्या हातात द्या.
सगळ्यांच्या हातात आपण इथे रनर अप आणि विनर या दोन्ही संघातील 16 खेळाडूंसाठी प्रथमतः इथे मेडल प्रदान करणार आहोत. सर्व खेळाडूंनी तयार राहा आणि जो जर्सी आहे, जो आयोजन कमिटीच्या वतीने जो जर्सी देण्यात आलाय, तो जर्सी परिधान केलेले खेळाडूच इथे हा मान स्वीकारण्यासाठी येतील. 16 खेळाडू आहेत. या स्पर्धेतील या पर्वातील रनर अपचे मानकरी ठरतात तुळशीबाग रमणबाग टीम. रमणबाग टीमला विनंती आहे आपण सर्वांनी येऊन हा किताब हे मेडल घ्या ना, मेडल घ्या, एकेकाने मेडल घ्या. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. या पर्वामध्ये देखील रनर अप म्हणून रमणबाग टीमने देखील चांगली कामगिरी केली आहे. गतवर्षीचे विजेते देखील आहेत. यावर्षी मात्र ते रनर अप राहिलेत. यावर्षी नवीन एखादा विजेता जो पाहायला मिळाला आहे, परंतु रमणबाग संघाने देखील मोठ्या मनाने विजेत्या टीमचं देखील कौतुक केलंय. कारण त्यांनाही ठाऊक आहे की कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाने सर्वोत्तम कामगिरी केली आणि त्यामुळेच हा पराभव यांना स्वीकारावा लागतोय. या ना 16 खेळाडू आहेत, या अजून भरपूर आहेत. आणि पुन्हा एकदा एक धाव घेऊन तो द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्ट्राइक रोटेट करणं महत्वाचं आहे. त्यामुळे दुसऱ्या प्लेयर्स या ना परत, तुम्ही नुसतं मेडल घालून पारितोषिक घ्यायचं तुम्हाला. रिदम देखील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि त्याचे पुरे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय, ज्योतिताई गोसावी यांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक इथे प्रदान करायचं आहे. स्वर्गीय किशोरदादा गोसावी यांच्या स्मरणार्थ ज्योतिताई गोसावी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपये आणि ही मानाची ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करतोय. संपूर्ण टीमला विनंती असेल जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 या दुसऱ्या पर्वाचा रनर अप टीम ठरते रमणबाग. टाळ्या वाजवणार आहेत तुम्ही, टाळ्या वाजवा, टाळ्या. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हे टेस्ट चेक हे टेस्ट हॅलो चेक चला आपण इथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करूयात. ज्या संघाने सुरुवात पराभवाने केली परंतु शेवट विजयाने केलाय, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण गजर टीमचं इथे स्वागत करूया. संपूर्ण टीमला इथे मेडल्स प्रदान करून इथे संपूर्ण टीमचं कौतुक करूयात. गजर टीमचे सर्व धुरंधर खेळाडू, चांगला खेळ, सांघिक खेळ संपूर्ण टीमने इथे दर्शवला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनिकेत पोटे यांच्या देखरेखीखाली या टीमने हे विजेतेपद मिळवलंय. कौतुक करावं लागेल. क्या बात है. आनंद इथे स्पष्टपणे प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करतो आणि मी त्यासाठी जनरल मॅनेजर वेंकीज इंडिया लिमिटेडचे डॉक्टर विजयजी तिजारे साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा मानाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा करंडक देऊन आपण सन्मानित करतोय.
गजर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संपूर्ण टीमचं. होऊ दे एकदा टाळ्यांचा गजर. गजर टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि हा मानाचा करंडक देऊन आपण सन्मानित करतोय गजर टीमला. टाळ्या कमी पडतात, टाळ्या वाजू द्यात, कारण हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. हे वाजणार आहे का? हे काय हे पण तुम्ही धरून थांबा. चला, क्या बात है. वाह, चला इथे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम समाप्त होतोय. सर्व मान्यवरांचे आभार, सर्व खेळाडूंचे देखील विशेष करून आभार. त्याचबरोबर ज्यांचं योगदान आपल्याला लाभलं ते मंडप डेकोरेटर्स खाटपे, त्याचबरोबर लाईट्स दीपकजी वीर, त्याचबरोबर मैदान सिंहगड कॉलेज इन्स्टिट्यूट वीर साहेबांकडूनच नक्कीच आपल्याला योगदान. त्याचबरोबरीने विशाल सर, त्याचबरोबर साउंड सिस्टम. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन. सरते शेवटी इथे विराम होतोय. स्पर्धेदरम्यान आम्हाला देखील बोलण्याची संधी, समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी देखील आयोजन कमिटीचे मनपूर्वक असे आभार व्यक्त करीन. आणि पुढच्या वर्षासाठी पुन्हा एकदा सर्व टीमला शुभेच्छा, सर्व आयोजन कमिटीला पुन्हा एकदा शुभेच्छा. रजा घेऊयात. शुभरात्री. धन्यवाद. आदित्य सर, आपण मला वाटतं संपूर्ण आयोजन कमिटीच्या आपण आभार व्यक्त करावेत, संपूर्ण टीमचे, तुमच्या टीमचे. हे गेले 5 दिवस आमच्या सर्वांबरोबर जे सगळे आमचे स्वयंसेवक काम करत होते त्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें